सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होतीये। तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द निलेवाडी वारणा नदीवरील पूल खराब झाला असून या पुलाच्या तारा दिसून येत आहेत। या पुलावरून शाळेचे विद्यार्थी अलीकडे पलीकडे तसेच वारणा संकुलातील ग्रामस्थांचा सतत प्रवास असतो। या उघड्या तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभागाने याची दखल घेऊन उखडलेला भाग दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होती। सदर निलेवाडी ऐतोडी खुर्द पुलावर हा स्लॅब 2021च्या पुलामध्ये उखडलेला आहे। त्यावेळी आम्ही संबंधित विभागाला कळवल्यानंतर ह्या स्लॅबचं काम झालेलं होतं, पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं परत तो स्लॅब उखडून पडलेला आहे। आपण बघू शकता सगळ्या तारा उघड्या झालेल्या आहेत आणि या रोडवरून विद्यार्थी शाळेला जाणारे, त्याचबरोबर वारणा कारखान्याला जाणारे कामगार आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। आणि जर का हा दुरुस्त नाही केला तर या सळ्यांच्यामुळं आणि या खड्ड्यामुळं एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी लवकरात लवकर तो स्लॅब दुरुस्त करण्याचं काम प्रशासनाने करावं हीच विनंती आहे।